सब जराएंगे, जीतेंगे लड़ेंगे, हम सब जराएंगे, जीतेंगे लड़ेंगे, हम सब जराएंगे, जीतेंगे लड़ेंगे। हम सब जराएंगे। छत्रपती शिवाजी महाराज की जय। आरक्षण आमच्या हक्काचं, नाही कुणाच्या बापाचं, आरक्षण आमच्या हक्काचं, नाही कुणाच्या बापाचं. देत कसं नाही, घेतल्याशिवाय राहत नाही, अरे देत कसं नाही, घेतल्याशिवाय राहत नाही, अरे देत कसं नाही, घेतल्याशिवाय राहत नाही. आरक्षण आमच्या हक्काचं, नाही कुणाच्या बापाचं, आरक्षण आमच्या हक्काचं. नाही कुणाच्या बापाचं. मनोज जरांगे पाटील साहब तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं, मनोज जरांगे पाटील साहब तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. मनोज जरांगे दादांचा, विजय असो, मनोज जरांगे दादांचा. विजय असो. छत्रपती शिवाजी महाराज की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. एक मराठा, लाख मराठा, एक मराठा, लाख मराठा, बोला बोला. एक मराठा, लाख मराठा. जीतेंगे लड़ेंगे, हम सब जराएंगे, जीतेंगे लड़ेंगे, हम सब जराएंगे. या बेशरम सरकारचं करायचं का? खाली मुंडं वर पाय, नालायक सरकारचं करायचं का? खाली मुंडं वर पाय, या बेशरम सरकारचं करायचं का? खाली मुंडं वर पाय, नालायक सरकारचं करायचं का? खाली मुंडं वर पाय. अब देखते हैं महाराष्ट्र को ट्रायल करके. देखो इधर देखो. देखा गया कि यहाँ पर साईनाथ भाऊ मांडकीकर चौथे ये जो तो 6 दिन से लगातार उपोषण कर रहे हैं. और यहाँ पर अभी गौर करने की बात है, कई मुसलमान समाज सुबह भी आते हैं और शाम में भी आके बैठते हैं और उनको सपोर्ट करते हैं. तो इस माध्यम से आप क्या कहना चाहेंगे और कैसा देखते हैं कि भाई आरक्षण तत्काल देना चाहिए, इसके बारे में आप क्या कहेंगे? सबसे पहले तो मैं सरकार को बोलना चाहता, ये जरंगे पाटिल बहुत दिन से इसमें लगे हुए हैं, लेकिन ये सरकार कुछ दिल पे नहीं ले रहा इनका. तो ये सरकार को दिल पे लेना चाहिए. क्या आज उनकी परिस्थिति क्या है, 10-10, 20-20 किलो के आदमी रह गए उपोषण करते करते. ये लोगों को कुछ समझ में नहीं आ रहा. इनको इनकी राजनीति की पड़ी. ये मराठा आरक्षण का इनको कुछ लेना देना नहीं है. सिर्फ इलेक्शन आए क्या इस पे उस पे लगा देते, उसको इसको लगा देते और मराठा समाज को सिर्फ थोप के रख रहे. तो इनका काम में मराठा आरक्षण देना चाहिए. इनको कुंभी पत्रिका वहाँ पे जब हैदराबाद में मिलते हैं तो फिर ये क्यों नहीं आरक्षण दे रहे भाई? इनका काम है आरक्षण देना. कुंभी पत्रिका मिले ना इनको, लाखों से मिले, 1000 से मिले, फिर इनका काम है. मुस्लिम समाज के भी कुंभी पत्रिका मिले है, हर समाज की कुंभी पत्रिका मिली है इनको. ये सरकार का काम है देना. बस इनको तारीख पे तारीख ये दे रहे हैं सरकार. तो इनको अभी आरक्षण देना चाहिए. वो जरंगे पाटिल उधर मौत के मुंह में झूल रहे हैं, इधर शहनाज पाटिल सोते ये मौत के मुंह में झूल रहे हैं. तो ये सरकार को समझना चाहिए. कई एक आंदोलन चालू है, कई लोग काम धंधे छोड़ के बैठे हैं कि भाई हमको आरक्षण मिलेगा, हमारे बाल बच्चा ड्यूटी करेंगे, नौकरी करेंगे. ये इनका कुछ भी नहीं है. बस इनका चल रहा है, तारीख पे तारीख देते चल रहे हैं. तो इनका काम है कि भाई हमको आरक्षण देना चाहिए, हर समाज को आरक्षण देना चाहिए. ये सरकार में बैठे हैं, ये लोगों को आरक्षण देना चाहिए. हम मुस्लिम पंचकुरिशी के पूरे शहनाज भाऊ के पीछे, जरांगे पाटिल के पीछे जब भी आवाज़ दे हम इनको पाठुंबा, पूरा हमारा पाठुंबा पंचकुरिशी का. मेरा नाम सय्यद कबीर पिसा देवी. भाऊ आज काय सांगणार आपण? एवढ्या पावसात, म्हणजे पावसाचे दिवस सध्या चालू आहे आणि साईनाथ भाऊ चौथे आज परिवार सोडून आपले म्हणजे बाल गोपाळ सगळे सोडून इथं म्हणजे समाजासाठी फक्त काही नको, फक्त समाजाला काय पाहिजे, फक्त आरक्षण यासाठी बसले. तर आता काय म्हणाल सर याच्यावर? सर्वप्रथम जय शिवराय, जय भीम. आज अनेक वर्षापासून हा मराठा समाजाचा जो प्रश्न आहे हा आज आतापर्यंतही सरकारने मार्गी लावला नाही. त्यासाठी मनोजदादा, आजची स्थिती जी आहे मनोजदादाची ती खूप बिकट आहे आणि तिथली परिस्थिती जर बघितली
तर प्रत्येक माणूस हा रडतोय मनोजदादासाठी. आणि मनोजदादाचं जे आरक्षणासाठी एवढा लढा चालू आहे त्याला पाठिंबा देण्यासाठी आमच्या पंचक्रोशीतले साईनाथ भाऊ पाटील चौथे हे सुद्धा एक पाचवा दिवस आहे आजचा. आज बिना अन्ना पाण्याचे ते नाही पाचवा आहे बिना अन्ना पाण्याचे ते माणूस इथं बसलेला आहे, लेकरं बाळं सोडून भर पावसामध्ये बसलेले आहे. काल त्यांची खूप दहीन पण झाली या ठिकाणी. पण ह्या जिल्ह्याचे ना कलेक्टर ना तहसीलदार ना ह्या आमच्या विधानसभेचे आमदार ना कोणी असेल कोणी अधिकारी वगैरे, फक्त एक काय म्हणतात डॉक्टर गेंड्याच्या कातडीचे वगैरे हे कोणाच्या हुकुमशाही खाली असेल कोणी दबेल वगैरे हे इथं येऊ शकले नाही. आणि त्यांना यांची काळजी जर असते तर आतापर्यंत आमच्या साईनाथ भाऊला भेट दिली असती. या विधानसभेचे आमदार हरिभाऊ वागडे नाना हे सुद्धा नाही आले, कोणी तहसीलदार सुद्धा नाही आला इथं आतापर्यंत. म्हणजे असा इतका रोष आलाय की आता असं वाटतंय की इथं हुकुमशाहीच्या मार्गाने काहीतरी करावं ही एक इच्छा आहे मराठा म्हणून आता जे साईनाथ भाऊ निर्णय घेतील, जे मनोजदादा निर्णय घेतील त्याच्यावरती आम्ही ठाम राहू. आणि आता उद्या पुन्हा एकदा निवेदन देऊ पोलीस स्टेशनला. जर नाहीच झालं काही तर आम्ही उद्या रस्ता रोको करणार म्हणजे करणार. योगेश देवखळे पाटील, गोपाळपूर. हमारा बोलना है ये मराठा समाज को आरक्षण देना ज़रूरी है। क्यों कि 60 क्या बरस से ज़्यादा, मेरे को तो कुछ मालूमात नहीं उसके अंदर, पर जब से वो लोग जट रहे उसको तो आज तक उनका कोई हाल नहीं हुआ। तो आज ये सरकार पलटी जे करे थे तो आरक्षण के वास्ते में करे थे, वो आरक्षण हो नहीं सका इनसे भी 10-20 साल के अंदर। तो यहाँ के मुसलमान समाज ने क्या पाठिंबा के क्या ये जे इतना जे तालुका है औरंगाबाद जिला, ये मुस्लिम समाज का पाठिंबा ये आरक्षण को है, दरंगे पीछे है, शहनाद भू के पीछे, दरंगे पीछे, इनके पीछे है। क्या नाम है आपका? मेरा नाम दिलावर शाह जमाल शाह, हाजी दिलावर शाह जमाल कौन सा एरिया है ये? मांडकी गोपालपुर एरिया है। जरांगे पाटील तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ है। आरक्षण आमच्या हक्काचं नाही कुणाच्या बापाचं, आरक्षण आमच्या हक्काचं नाही कुणाच्या बापाचं। या सरकारचं करायचं काय? खाली मुंडकं वर पाय, या सरकारचं करायचं काय? खाली मुंडकं वर पाय, आरक्षण आमच्या हक्काचं नाही कुणाच्या बापाचं, आरक्षण आमच्या हक्काचं नाही कुणाच्या बापाचं। या शिंदे सरकारचं करायचं काय? खाली मुंडकं वर पाय, या शिंदे सरकारचं करायचं काय? खाली मुंडकं वर पाय, जरांगे पाटील तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ है। जरांगे पाटील तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ है। आरक्षण आमच्या हक्काचं नाही कुणाच्या बापाचं, आरक्षण आमच्या हक्काचं नाही कुणाच्या बापाचं। साईनाथ भाऊ तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ है, साईनाथ भाऊ तुम आगे बढ़ो। हम तुम्हारे साथ है। बस एक मराठा, लाख मराठा, एक मराठा, लाख मराठा, शहनाज भाऊ तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ है, शहनाज भाऊ तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ है। काय बोलणार सर? आज इथं साईनाथ भाऊ चौथे आज 6वा दिवस आहे, म्हणजे मृत्यूच्या दारीत आहे. आणि मराठा समाज एकदम हातबल झालेला आहे. तिकडे जरांगे पाटील, इकडे साईनाथ भाऊ, असे कित्येक तरुण आणि कित्येक तरुणांनी आपला कुर्बानी बलिदान दिलेलं आहे. तर आता सरकारला किती बलिदान घ्यायचं, काय म्हणाल यावर? या ठिकाणी शैनाथ पाटील चौथे आज 6 दिवसापासून बिना अन्न पाण्याचं मराठा समाजाला आरक्षण भेटावं या उद्देशाने या ठिकाणी बसलेला आहे. सरकारने त्वरित याची दखल घ्यावी. जर मराठा समाजाला जर सरकारने आरक्षण दिलं तर जर आपले विद्यार्थी आत्महत्या करतात हे रोखल्या जाईल. तसेच जरांगे पाटील बऱ्याच दिवसांना समाजासाठी जीवाची रान करत आहे. बिना अन्न पाण्याचं आज 8-10 दिवसापासून ते पण उपोषण करत आहे. त्या उपोषणाला पाठिंबा म्हणून शैनाथ भाऊ चौथे यांनी सुद्धा या ठिकाणी उपोषणाला बसले आहे. सरकारने काहीतरी दखल घ्यावी आणि मराठा समाजाला कोणत्याही पद्धतीतून आरक्षण द्यावं.
मी जगदीश चक्कर. आता आपला एक शेवटचा प्रश्न आहे. याच गावचे याच पंचक्रोशीत हरिभाऊ बागडे जे की आज राजस्थानचे राज्यपाल आहे आणि याच भागातले डॉक्टर कल्याण काळे जे जालन्याचे खासदार आहे, त्यांनी कितपत या उपोषणाची दखल घेतली असं आमच्या दर्शकांना सांगा. या ठिकाणी माननीय हरिभाऊजी बागडे नाना ते आज राज्यपाल असून त्यांनी पण या मतदारसंघाचे आमदार असताना शैनात भाऊ चौथे उपोषणाला बसले, यांची काही त्यांनी पण दखल घेतली नाही. आणि आपले या ठिकाणचे डॉक्टर कल्याणराव काळे साहेब यांनी रात्री एक भेट दिली. त्या भेटीमध्ये काय त्यांनी ते सांगितलं त्याबद्दल मला काही माहिती नाही, परंतु त्यांनी पण काही दखल घेतली नाही असं मला भेट देऊन दखल घेतली. दखल घेतली त्यांनी आमच्या माझं नाव जगदीश चक्कर.